नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान हे काव्यातून टिळक दर्शन या विषयावर होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपल्याला कल्पना दिल्यानुसार लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने यंदा वसंत व्याख्यानमालेतून लोकमान्यांच्या विविध पैलूंविषयी व्याख्यानांचं कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यापैकीच एक आजचा कार्यक्रम आहे काव्यातून टिळक दर्शन. हे व्याख्यान देण्यासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित केलं ते माननीय श्री स्वप्नील पोरे यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. पत्रकारिता, लेखन आणि वक्ते अशी त्यांची त्रिविध कारकीर्द आहे. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी दैनिक केसरीत प्रदीर्घ काळ पत्रकारितेची कारकीर्द केली. या काळात विविध पदांवर काम करत आज ते दैनिक केसरीचे वृत्त संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विषयक अभ्यासक्रमांचे अध्यापक म्हणूनही ते काम पाहत आहेत. वक्ता म्हणून त्यांच्याविषयी सांगायचं तर महाराष्ट्रातल्या विविध वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयीन जीवनापासूनच ते सक्रिय होते आणि अनेकदा पारितोषिक विजेते होते. वसंत व्याख्यानमालेतही यापूर्वी दोनदा सन्माननीय वक्ते म्हणून श्री स्वप्नील पोरे यांनी विचार व्यक्त केलेले आहेत. आज त्यांची ही तिसरी वेळ आहे वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान द्यायची. याशिवाय महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार श्री स्वप्नील पोरे यांनी व्यक्त केलेले आहेत. लेखक हा त्यांच्या कारकिर्दीचा तिसरा पैलू म्हणता येईल. दैनिक केसरीमधनं अनेक सदरांचं लेखन, अनेक पुस्तकांचं लेखन अशी त्यांची लेखनविषयक कामगिरी आहे. विशेषतः त्यांचा जो अभ्यासाचा विषय चित्रपट आणि त्यातही मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतले गीतकार आणि संगीतकार यांच्याविषयी अनेक पुस्तकांचं लेखन श्री स्वप्नील पोरे यांनी केले आणि त्यांची उत्तम दखल घेतली गेलेली आहे वाचक वर्गाकडून. आजच्या विषयाच्या संदर्भात सांगायचं तर काव्यातून टिळक दर्शन याच नावाचं श्री स्वप्नील पोरे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ज्याची अनेकांनी दखल घेऊन कौतुक केलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शताब्दी यंदा साजरी होते आहे. या निमित्तानं जे गीत तयार करण्यात आलं आणि श्री अवधूत गुप्ते यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं, त्या गीताचं लेखन देखील श्री स्वप्नील पोरे यांनी केलेलं आहे. तेव्हा लेखक असलेले, पत्रकार असलेले आणि एक उत्तम वक्ते असलेले माननीय श्री स्वप्नील पोरे आता काव्यातून टिळक दर्शन या विषयावर आपल्याशी बोलतील. माननीय श्री स्वप्नील पोरे. नमस्कार, मी स्वप्नील पोरे. काव्यातून टिळक दर्शन या विषयावर मी आज बोलणार आहे. वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. याच कार्यक्रमात टिळकांवरील काही कविता आपल्यासमोर ठेवत आहोत. यासाठी ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध कवी ज्येष्ठ पत्रकार संतोष शेणई, प्रसिद्ध कवी माधव हुंडेकर, लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका वर्षा तोडमल आणि विख्यात निवेदिका मृण्मयी भजक यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांचा मी मनापासून आभारी आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील टिळक पर्व न भूतो न भविष्यती असेच म्हणायला पाहिजे. सर्वसामान्य भारतीयांच्या हृदयात त्यांना देवाचे स्थान मिळाले. समकालीनांनी आणि नंतरच्या पिढ्यांतील जाणत्यांनी टिळक विचारांवर भरभरून लिहिले. टिळकांचे महाप्रतापी कर्तृत्व सांगण्यात कवी मागे राहिले नाहीत. आज काव्याच्या प्रांतात स्वतंत्र ओळख मिळवलेल्या राष्ट्रीय कवितेचा जन्म टिळक युगामुळे झाला. लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकांना एकत्र आणले. गणेशोत्सवाने कवींना हक्काचे व्यासपीठ दिले. या व्यासपीठामुळेच राष्ट्रीय मेळे आकाराला आले आणि अर्थातच राष्ट्रीय वृत्तीचा जय जयकार करणारे काव्य देखील साकारले. टिळकांवरील काव्य भारतीय राष्ट्रीय कवितेचा अतूट भाग आहे. चेतना जागवणारी, राष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारी, राष्ट्रीय पुरुष वीरांगना यांचे स्मरण करीत त्यांचा आदर्श ठेवत उज्ज्वल भविष्याची शक्यता जागवणारी कविता राष्ट्रीय कविता होय. केवळ देश आणि देशाचे स्वातंत्र्य हाच ध्यास आणि श्वास असलेल्या टिळकांवरील कविता बावनकशी राष्ट्रीय कवितेचे मूर्तिमंत उदाहरण होय. एकीकडे टिळक युगात
राष्ट्रीय कवितेला खरा सूर सापडला आणि दुसऱ्या बाजूला टिळक काव्याने राष्ट्रीय कवितेला ठळक अस्तित्व मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टिळकांवरील काव्यामुळे मराठी साहित्यात अजरामर झालेल्या कवी गोविंदांसारख्या कवीला लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामुळेच अधिक प्रभावीपणे समाजासमोर येता आले. मेळ्यांमधील पदे स्वातंत्र्य भावना प्रज्वलित करणारी होती. अनेक पदांमध्ये लोकमान्यांचा जय जयकार होता. लोकमान्यांवरील काव्याचा तो प्रारंभ बिंदू होय. देशाचे नेतृत्व लोकमान्यांकडे आल्यावर लोकमान्यांवरील कवितांना बहर आला. युगपुरुषांच्या हयातीत त्यांच्यावरील काव्यांजली ही देखील भारतीय साहित्यातील दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. महापुरुषांच्या जीवनकार्यातून प्रभावित होऊन बहुधा त्यांच्या निर्वाणानंतरच्या काळात आणि इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा देण्यासाठी, त्यांची थोरवी सांगण्यासाठी त्यांच्यावर कविता केल्या जातात. लोकमान्यांना त्यांच्या हयातीतच कवितेची शब्दसुमने अनुभवण्यास मिळाली. लोकमान्यांच्या अखिल भारतीय नेतृत्वाप्रमाणेच अखिल भारतातील कवींकडून आणि अर्थात विविध भाषांमध्ये त्यांच्यावर काव्यरचना झाल्या. कवी गोविंदांपासून गोविंदाग्रजांपर्यंत, सावरकरांपासून बोरकर पाडगावकरांपर्यंत, तसेच हसरत मोहानी यांच्यासह सुब्रमण्यम भारती, सरोजिनी नायडूंसारख्या भारतीय पातळीवरील प्रतिभावंतांपर्यंत अनेकांनी लोकमान्यांना कवितेतून अभिवादन केले. या रत्नाला कुठे ठेवू आणि कुठे नको असेच टिळक युगाला साक्षी ठरलेल्या भारतवर्षाला झाले होते. कवितेतून लोकमान्यांचा गुणगौरव त्याचेच निदर्शक होय. धन्य महाराष्ट्र ज्या सुपुत्र तू खरा ही मराठी भाषकांची लोकमान्यांबद्दलची सार्थ भावना. स्वाभाविकपणे मराठीत लोकमान्यांवर विपुल काव्यरचना झाली. मराठीतील बहुतेक सर्व प्रतिभाशाली कवींनी लोकमान्यांवर आवर्जून कविता केल्या आहेत. कोणाला लोकमान्यांचे धैर्य महत्त्वाचे वाटले, कोणाची लेखणी मंडालेत त्यांनी सहन केलेल्या यातनांनी हळहळली, तर कोणा कवीला त्यांच्या निर्वाणामुळे युगांत झाल्यासारखे वाटले. असंख्य उपमा आणि अलंकारांची उधळण या युगपुरुषावर वेगवेगळ्या कालखंडातील कवींकडून झाली. हिमाद्रीहुनी भव्य नक्षत्रमौली तुझी मूर्ती वाढुनी स्वर्गा भिडे असे बाभ बोरकर लिहून गेले. प्रलयाचा यात्रिक अशा शब्दांमध्ये श्रेष्ठ कवी वा रा कांत यांनी लोकमान्यांच्या जीवनाची अथांगता वर्णन केली. ती अजिंक्य छाती ताठरन रणशील जी पाहून सागर थबके परते आत या शब्दात कुसुमाग्रजांनी लोकमान्यांच्या धैर्यशील आणि पोलादी व्यक्तिमत्वाचे शब्दचित्र रेखाटले. हिंदू धर्मात भगवंताचे 10 अवतार कल्पिले आहेत. आचार्य आत्रे उर्फ केशवकुमार यांनी 11वा अवतार अशा शब्दांमध्ये लोकमान्यांची महती गायली. भा.रा. तांबे गोविंदाग्रजांपासून वसंत बापट, संजीवनी, सुधीर मोघेपर्यंत अनेक कवींनी आपल्या परीने कवितेतून टिळक चरित्राचा आशय उलगडून दाखवला. पण जसे परमेश्वराचे व्यापक रूप शब्दात सांगणे अवघड, तसेच ते टिळक चरित्राबद्दलही कठीण होय. त्याचे कारण अथांग महासागरासारखा भव्य आणि दिव्य असलेला टिळकांचा जीवनपट. अतिशय दिमाखात आणि अभिमानाच्या भावनेने कवींनी टिळकांची गाथा गायली. त्यातून टिळकांचे सर्वांगीण आणि परिपूर्ण दर्शन होते अथवा नाही हा मतमतांतराचाच विषय राहील. याचे कारण कवींनाही ज्ञात आहे. टिळक जीवनाच्या किती आणि कोणत्या पैलूंना प्रतिभेच्या बळावर आणि कवितेच्या शब्दमर्यादेमध्ये स्पर्श करणार हा मोठाच प्रश्न. म्हणूनच कवी गोविंद लिहून गेले, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. कवी गोविंदांनी जे विनम्रतेने म्हटले ती कवींची प्रातिनिधिक भावना म्हटली तरी ज्या शब्दसामर्थ्याने त्या कवींनी टिळकांवर लिहिले ते अनमोल आहे. एका प्रखर तेजाचा अध्याय जणू या कवींनी आपापल्या रचनांतून उलगडून दाखवला आहे. हे सारे शब्दधन टिळकांचा जीवनपट वाचकांसमोर उभे करण्यास समर्थ आहे. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी. मागच्या पिढीतले ज्येष्ठ कवी
गत्रम माडखोलकर यांची दख्खनचा दिनमणी गेला लोकांतरी ही कविता सादर करते. कसे कोपले प्रभू करुणाघन महाराष्ट्र भूवरी, दख्खनचा दिनमणी मावळला गेला लोकांतरी. आजच दैवा अकल्पित असे संकट आले कसे, पानिपताचा रोमहर्षण प्रसंग तो स्मरत असे. परवशतेच्या पाशी पडला निस्सहाय्य भारत, आर्तत्राणास्तव हा गेला महाराष्ट्र धावत. निरोप देता गहिवरली हसली पुण्यापुरी, परिदैवाने लिहले भलते भाकित भाळावरी. 96 कुळींचे क्षत्रिय गेले धारा तीर्थावरी, दख्खनची 9 लाख बांगडी फुटली त्या अवसरी. नशिबाचा त्या वेळी झुकला झोला फलतीकडे, तसेच काहे फिरून निघालसी प्रभुरायासाकडे. उरले खापर जळली भट्टी सोन्याची ते धवा, दुःख विसरली महाराष्ट्रभू पाहुनी परिमाधवा. फसगत झाली तशीच नेला बाळ आज ओढुनी, दिवस पुढे हे काढील देवा कुणाकडे पाहुनी. परकीयांच्या राज्यश्रीचा धरुनी लोभ अंतरी, स्वतंत्रता सौभाग्य संपदा अपहरिली संगरी. तळतळाट त्या हतराष्ट्रांचा बहुधा हा भोवला, परवशतेचा तात गळ्याला कायमचा लागला. परवशतेचा पाश तात गळ्याला कायमचा लागला. धन्यवाद. टिळकांवरील कविता स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा आरसा आहे. टिळक काव्यात भारतीय इतिहासाच्या खुणा शोधता येतात. तत्कालीन स्थिती आणि वर्तमान यांना जोडणारा दुवा म्हणजे टिळक काव्य होय. म्हणून गतकाळाच्या अभ्यास अवलोकनासाठी देखील टिळकांवरील कवितांचे महत्त्व अतिशय मोठे आहे. पारतंत्र्याची दाहकता, देशाची तेव्हाची दयनीय अवस्था, भारतीयांचे शोषण आणि त्यांची फरफट याचे नेमके दर्शन या कवितांमधून घडतेच. आणि त्याचवेळी अंधार युगाच्या पार्श्वभूमीवरील टिळक युगाच्या सूर्योदयाचे महत्त्व यातून आपसूक सूचित होते. भारतभूमी ही नररत्नांची खाण आहे. ती परंपरा खंडित झाली नाही हे टिळक युगाने सिद्ध केले. कार्यासाठी अनेकांना अनेक जन्म कमी पडतील असे काम टिळक एका आयुष्यात करून गेले. हीच टिळक थोरवी. टिळकांवरील कवितांचा आधार तोच आहे. त्यांचे कार्य आज त्या काळाकडे वळून पाहताना एवढे अद्भुत वाटते की आपसूक दैवी अवताराची आठवण व्हावी. बऱ्याच कवितांमधून टिळकांच्या दैवत्वाचा उच्चार दिसतो. एक युगपुरुष आणि त्या युगपुरुषावरील अनेक कविता असे असतानाही टिळकांवरील कवितांमध्ये साचेबद्धपणा आढळत नाही हे विशेष. भाष्यकार आणि इतिहासकार ज्या विलक्षण पद्धतीने घटना घडामोडींचा अन्वयार्थ लावतील त्याच ताकदीने विविध कवींनी टिळक जीवनाचा अन्वयार्थ लावल्याचे दिसते. म्हणजेच केवळ भक्तिभावनेतून टिळकांवरील रचना साकारलेल्या नाहीत. यातून टिळकांवरील काव्यामध्ये विविध रंग मिसळून गेले अन हे काव्य आणखी आशय संपन्न झाले. या कविता एकसुरी झाल्या नाहीत यामागचे तेच महत्त्वाचे कारण. व्यापक अर्थाने पाहिल्यास टिळकांवरील कविता ही टिळक गौरवगाथा. साधारणतः गौरवगाथा एकाच परिघात फिरतात आणि आस्वादाच्या दृष्टीने त्यात उणेपण येते. मात्र प्रत्येक कवीची भिन्न शैली, त्यापैकी दिग्गज कवींचे शब्दप्रभुत्व आणि लोकमान्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू यामुळे टिळक काव्य गौरवगाथेच्या ठराविक चाकोरीत अडकलेले नाही. नमस्कार, मी माधव हुंडेकर. लोकमान्यांच्या बुद्धिमान, ताठर, कणखर आणि बेडर व्यक्तिमत्वाचं समर्पक वर्णन करणारी एक कविता आदरणीय कवी
सुधीर मोघे यांनी लिहिली ती आपल्यासमोर सादर करतोय. कविता अशी आहे की खुशाल लावा सजा हवी ती, खुशाल लावा सजा हवी ती, कोत्या न्यायात तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. खुशाल लावा सजा हवी ती, कोत्या न्यायात तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. माझे भांडण न्यायाचे, माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन, माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन. स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे, ते मी मिळवीन. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुप्ताचा उद्गाता, स्वातंत्र्याच्या तेजोमय सुप्ताचा उद्गाता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती, सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती, लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती. मूर्त होय त्याच्या रूपातून, मूर्त होय त्याच्या रूपातून कणखर निर्धार, अग्निकणासम नेत्र, जिभेला खडगाची धार. तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता, तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. गोठून थिजल्या समाज पुरुषा जागवले याने, गोठून थिजल्या समाज पुरुषा जागवले याने, अवघड शास्त्रातील गूढही पारखले याने. गोठून थिजल्या समाज पुरुषा जागवले याने, अवघड शास्त्रातील गूढही पारखले याने. कठोर कारागृही यातना शोषित असताना, मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना. उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. जगा वेगळा होता, जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता, जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दालागी तो भूषण होता. विराट देशही होय पोरका, विराट देशही होय पोरका, तो गेला तेव्हा. आभाळाला फुटला पाझर, तो गेला तेव्हा. सहस्त्रनयनी जणू नियंता शोकाकुल होता, सहस्त्रनयनी जणू नियंता शोकाकुल होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुप्ताचा उद्गाता, स्वातंत्र्याच्या तेजोमय सुप्ताचा उद्गाता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. धन्यवाद. टिळकांचे चरित्र अथवा त्यांचे भेदक अग्रलेख जेवढे प्रभावित करतील, प्रेरणा देतील, तेवढेच टिळक काव्य प्रेरणादायी म्हटले पाहिजे. अनेक कवी गीतकारांच्या प्रेरणादायी काव्यात छत्रपती शिवरायांचा, लोकमान्य टिळकांचा संदर्भ सहजपणे येतो. मधुकर जोशी एका गीतात म्हणतात, शिवबा परी जगिया दिलदार शूर व्हावे, टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे. जे चांगले जगिया त्याचा करा स्वीकार. टिळकांची अचल ध्येयनिष्ठा देशवासियांच्या प्रत्येक पिढीच्या मनावर कायमची कोरली गेली, याचा प्रत्यय या ओळीतून येतो. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. हे कवी गोविंदांचे शब्द अजरामर झाले आहेत. युगानुयुगांच्या मानवी इतिहासात अशी व्यक्तिमत्वे फार क्वचित निर्माण होतात की ज्यांचे कर्तृत्व आभाळात मावत नाही. शब्दांचा आधार घेत किती विशेषणे लावली, त्यांचा जीवनार्थ मांडण्यासाठी अचूक सुयोग्य शब्दांची पखरण केली तरी काही ना काही अपुरेपण राहतेच. लोकमान्यांचे जीवन तसेच होते. एखाद्या महासागराची अथांगता असावी तसे त्यासमोर उपमा अलंकार आणि त्या उपमा वा अलंकार ज्याच्या साहाय्याने योजणार त्या शब्दांचा काय पाड. शब्द केवळ बुडबुडे ठरतात.
लोकमान्यांची कर्तृत्वगाथा तोफांच्या चौघड्यातून निर्माण होणारा ध्वनीच सांगू शकतो. ही कवी गोविंदांची सार्थ भावना. तोफांचे चौघडे निनादत राहतील आणि तुमच्या असीम कर्तृत्वाचे पोवाडे गात राहतील असे कवी गोविंद म्हणतात. कवी गोविंदांच्या लोकमान्य टिळकांविषयीच्या या पंक्ती कालपटावर कोरल्या गेल्या आहेत. मी प्राध्यापक वर्षा तोडमल. वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सेनानी धुरंधर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर वाराकांत यांनी लिहिलेली कविता ठेवते आहे. कवितेचं नाव आहे तू प्रलयाचा यात्रिक. वीरा तू प्रलयाचा यात्रिक. वीरा तू प्रलयाचा यात्रिक. तिमिरातून आलास अचानक. विद्युन्मय तव पदचिन्हांनी रात्र जळत उजळते भयानक. वीरा तू प्रलयाचा यात्रिक. वेदकाळच्या रम्य उशेची प्रभा तुझ्या डोळ्यात निथळते. व्यासांच्या नयनातील ज्योती पुन्हा तुझ्या मानसी जागते. वेदकाळच्या रम्य उशेची प्रभा तुझ्या डोळ्यात निथळते. व्यासांच्या नयनातील ज्योती पुन्हा तुझ्या मानसी जागते. भार्गवरामाच्या परशूची धार तुझ्या शब्दात तळपते. युद्ध तुझे निर्वैर परंतु जुलुमाच्या प्रतिकारापुरते. युद्ध तुझे निर्वैर परंतु जुलुमाच्या प्रतिकारापुरते. भृगु ऋषीने जी लाथ मारिली कौस्तुभ मंडित प्रभूच्या वक्षी. भृगु ऋषीने जी लाथ मारिली कौस्तुभ मंडित प्रभूच्या वक्षी. ती क्रांती तो प्रक्षोभच तू प्रकटलास पृथ्वीच्या कुक्षी. ती क्रांती तो प्रक्षोभच तू प्रकटलास पृथ्वीच्या कुक्षी. बहादुरशाच्या थडग्यावरली निराशपणती मिणमिणणारी. झाशीच्या स्वातंत्र्य लक्ष्मीच्या आगचितेतील निश्वसणारी. तात्यांच्या डोळ्यातील आशा झुंझुन फासावर थिजलेली. तव लेखणीच्या ओल्या शाईत ज्वालांचे घनवादळ बनली. घराघरातून मने पेटवित जाशी पेटत चकमकी परी. घराघरातून मने पेटवित जाशी पेटत चकमकी परी. तप्त मने अननिववित येशी वत्सल नयनातील अश्रू परी. लक्ष लक्ष जागले दिनमणी. लक्ष लक्ष जागले दिनमणी. शब्दा शब्दातून तव तिलका. मानवतेच्या दास्यमोचना अखंड चालशी प्रलय यात्रिका. अखंड चालशी प्रलय यात्रिका. वीरा तू प्रलयाचा यात्रिक. तिमिरातून आलास अचानक. वीरा तू प्रलयाचा यात्रिक. भारतीय भाषांमधील काव्यातून लोकमान्यांचे जे दर्शन घडते त्यामध्ये कवी गोविंदांच्या काव्याला अग्रस्थान आहे. स्वातंत्र्याचे शाहीर ही त्यांची ओळख. या शाहिराने स्वातंत्र्याच्या उद्गात्याला, स्वातंत्र्याच्या थोर सेनानीला शब्दांची आदरांजली अर्पण करणे अगदी नैसर्गिक. लोकमान्यांवर काव्य करताना कवी गोविंदांच्या काव्यगुणांनी वेगळीच उंची गाठल्याचा प्रत्यय येतो. स्फूर्ती आणि भक्तीचा आविष्कार त्यांच्या टिळक काव्यात घडला आहे. महाराष्ट्रीय हिंदू धर्म परिषदेकरता कवी गोविंद यांनी स्वागतगीत लिहिले होते. त्या दीर्घगीतामध्ये अवघ्या 2 ओळीत त्यांनी टिळकरूपी झंझावात अचूक मांडला आहे. ते म्हणतात, प्रचंड चळवळ होमरूलची, उदंड खळबळ यत्नांची, बोला जय जयकार बंधुनो, स्वारी आली टिळकांची. लोकमान्यांना जेव्हा शिक्षा ठोठावून मंडालेत धाडण्यात आलं त्यावेळी आमुचा वसंत कोणी नेला
या शीर्षकाची कविता कवी गोविंदांनी लिहिली. आमचा वसंत कोणी नेला हा जणू प्रत्येक भारतीयाचाच उद्गार होता. तत्कालीन भारतीय भावनेशी एकतानता हे आमचा वसंत कोणी नेला या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. आदेशाच्या प्रती, भाषणाच्या ध्वनिफिती, त्यावेळच्या जाणत्यांकडून मांडला गेलेला लेखाजोखा यातूनच इतिहासाचे नेमके दर्शन घडते असे नव्हे, तर एखादी कविता देखील इतिहासाला बोलायला लावू शकते. कवी गोविंदांची ही कविता त्याचेच उदाहरण आहे. राष्ट्रातील जनतेच्या ज्या ज्या त्रुटी आहेत, जे जे दुर्गुण आहेत, ते धुवून टाकत टिळकरूपी गंगा निघाली आहे ही कल्पना रम्य आहेच, पण ती वस्तुस्थिती देखील मांडणारी होती. लोकमान्यांवरील गोविंदांच्या भूपाळीत ती आहे. लोकमान्यांच्या प्रती असलेले कवीचे प्रेम या भूपाळीत ठायी ठायी दिसते. जनमानसात लोकमान्यांचे स्थान काय याची नेमकी जाण कवीला आहे. म्हणूनच तो आनंदाने गरजतो. किती भव्यता, किती मान्यता, किती पूज्यता परा, नरवरा किती पूज्यता परा, स्वयंकीर्ती चामर ढाळी तुझवर ज्ञानेश्वरा. तुझी योग्यता भारी भारी, जनता ऐसे वदे, विचारी जनता ऐसे वदे, असंख्य तलवारींचे मुजरे झडावेत तुझ पुढे. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. शब्द हे अर्थाचे वाहन, आशयाचे सूचक, पण लोकमान्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पार असलेले आहे असे त्यांच्या कर्तृत्व गानाची धन्यता अनुभवत कवी गोविंद सांगून जातात. महाराष्ट्ररूपी अवघी द्वारका टिळक नावाच्या एका खांबावर उभी आहे हे कवी गोविंद यांनी कृतज्ञ शब्दात लिहिले आहे. टिळकांवरील ही रचना न भूतो न भविष्यती अशीच म्हणावी लागेल. पिढ्यानपिढ्यातील वक्ते, कवी, लेखक, नेते, धुरंधर शेकडो आणि हजारो शब्दात टिळक चरित्रगाथा मांडू पाहतील, पण त्यानंतरही जाणत्यांची भावना एकच असेल, ती म्हणजे मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे. लोकनायक माधव श्रीहरी आणे यांनी टिळकांचे वर्णन राष्ट्रगुरू असं केले आहे. राष्ट्रगुरू तिलक प्रशस्ती पंचकम असे टिळकांवर त्यांनी केलेल्या संस्कृत काव्याचे शीर्षक. गणेशशास्त्री लोंढे यांनी टिळकांवर लोकमान्याष्टकम ही संस्कृत काव्यरचना केली. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सदैव दक्ष, सत्यप्रिय असे ते टिळकांचे वर्णन करतात. सोलापूरचे वासुदेव शास्त्री बागेवाडीकर यांनी श्री तिलक चरितम लिहिले आहे. सेनापती बापट यांनी संस्कृतमध्ये लोकमान्यांवर काव्यरचना केली. काही कवींच्या लेखणीतून असे शब्द लिहिले जातात की मनाच्या गाभाऱ्यात त्यांचे प्रतिध्वनी उमटावेत. टिळकांवरील एका कवितेतील समीप आहे स्वातंत्र्याचा अरुणोदय आता ही ओळ तशी म्हणावी लागेल. ही कविता होती द कृ पेठे यांची. शिम परांजपे यांच्या काळ या वर्तमानपत्रात टिळकांच्या स्मृतिदिनी ती प्रसिद्ध झाली. समीप आहे स्वातंत्र्याचा अरुणोदय आता हेच कवितेचं शीर्षक. आणि समीप आहे स्वातंत्र्याचा अरुणोदय आता या अवघ्या 5 शब्दांमध्ये आशावादाचा सागर व्यापून उरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ध्येयपथावर चालताना कधी थांबायचं नाही हा टिळक निश्चय. अशावेळी टिळकांची स्मृती जागवताना आशेचे स्फुल्लिंग निर्माण करणारी पेठे यांची कविता वेगळी ठरते. ते म्हणतात, पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणी गान तुझे गावे, सद्गुण सारे आदर भावे जगता सांगावे. ही कविता टिळक तत्व सुस्पष्ट शब्दात मांडते. टिळकांच्या कार्याचे मर्म आणि वेगळेपण ज्या मोजक्या शब्दात कवीने मांडले आहे ते पाहून चकित व्हायला होते. कवी पेठे म्हणतात, दांभिकतेच्या दिव्यत्वाच्या वृथा कल्पनेस राजकारणी कधी न थारा दिलास केव्हाच. या ओळींबरोबरच मिळेल ते घ्या, अधिकासाठी झुंजा सत्तेशी, व्यवहाराची दिशा दावुनी दिलीस आम्हासी असे पेठे लिहून जातात. लोकमान्यांचे यशोगायन ही लोकमान्यांवरील कवी दुआ तिवारींची एक नितांत सुंदर रचना. कुठे कुंद तैसा पयोरुंद कोठे,
कुठे कुंद तैसा पयोरुंद कोठे, यशाची तुझी चारुता शुभ्र कोठे. कुठे केतकी चंदनी क्षीणगंध, तुझ्या कीर्तीचा त्याहुनीही सुगंध, तुझ्या कीर्तीचा त्याहुनीही सुगंध. या शब्दांमध्ये तिवारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकमान्यांच्या कीर्ती सुगंधापुढे केतकी आणि चंदनाच्या गंधाचाही पाड नाही, असे सांगत ते टिळकांचे अद्वितीय स्थान या कवितेत अधोरेखित करतात. ती सभाधीटता, भाषण प्रौढता, शब्दशालीनता, बुद्धीची श्रेष्ठता. थक्क झाली कितीदा सभा अंतरी, भाषणाची कुणाना तुझी ये सरी. प्राणीसृष्टीत असे नरधन्य, त्या नरात नर पंडित धन्य. राष्ट्रभक्तही तयाहुनी धन्य, धन्य त्यात तिलक प्रभू धन्य, असे तिवारी लिहून गेले. अहमदनगर येथील कवी भालचंद्र शंकर देवस्थळी यांनी लोकमान्य टिळकांवर तिलक स्तवराज हे दीर्घ काव्य लिहिले. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, या लक्ष्मण शास्त्री लेले यांनी टिळकांवर लिहिलेल्या पंक्तींना केसरीच्या संपादकीय पानावर कायमचे विराजमान होण्याचं भाग्य लाभलं. टिळकांच्या निर्वाणानंतर शाहीर रामचंद्र दाते यांनी टिळक शोकगीत लिहिलं. दाते यांनी केवळ स्वतःचंच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचे अंतःकरण या टिळक शोकगीतात प्रतिबिंबित केलं होतं. आशेचा भावी वृक्ष काळाने केला भक्ष, उद्यान जाहले वृक्ष कर्तृत्व बुडाले पीक, हा चतुर माळी गेला. जनसामान्यांच्या मनातील भावना त्यातून व्यक्त झाल्या आहेत. या शोकगीताच्या अखेरच्या पंक्ती भावना उचंबळून आणणाऱ्या आहेत. टिळकांचे भावे शिष्य देशाच्या काजा झगडू, द्या तिलांजली स्वार्थाला, अंशाने ऋण तरी फेडू, असे कवीने म्हटले आहे. वाऱ्याची झुळूक क्षणात येऊन दूर जाते, पण ती दूर गेली तरी वृक्ष डोलत राहतात. तसाच लोकमान्यांचा अपार प्रभाव आहे, अशी सुंदर कल्पना कवी साधुदास यांनी त्यांच्या पुण्यस्मृती या कवितेत मांडली होती. वारा पुढे गेला तरी वृक्ष डोलतात, तसेच लोकमान्य गेले तरी त्यांच्यामुळे कोट्यवधी हृदयांमध्ये देशभक्तीची ज्योत अखंड तेवत आहे, असे कवी सुचवतात. 1945 नीलकंठ दिनकर भिडे यांनी लोकमान्य टिळकांवर रचलेला पोवाडा पूर्ण टिळक चरित्र उलगडून दाखवतो. राष्ट्रजनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पोवाडा, असे पोवाड्याचे शीर्षक. टिळकांची गातो मी कथा, ऐकावी आता ठेवावी चित्ता, असा नाही राष्ट्रजनक झाला, मंत्र देऊन स्वातंत्र्याचा जनजागृत केला, अमूल्य सेवा करून देशाची वंदनीय झाला, निळकंठ दास हा गातो त्यांच्या कवनाला. अशा या पोवाड्याच्या प्रारंभीच्या ओळी. आधुनिक वाल्मिकी म्हणून ख्यात झालेल्या गदी माडगुळकर यांच्या लेखणीला कुठलाच काव्यप्रकार वर्ज नव्हता. टिळकांवर गदिमांनी पोवाडा केला आहे. मुंबईस सागर तीरी, वालुकेवरी मूर्त साजिरी, विभूती उंच मोठी, शांती ब्रह्माच्या भेटीसाठी भजती तिज भक्त लक्ष कोटी, अशी या पोवाड्याची सुरुवात. राष्ट्रसंत, भारतीय लोकक्रांतीचा जनक या शब्दांमध्ये गदिमांनी या पोवाड्यात टिळकांचा गौरव केला आहे. टिळकांचा तेजस्वी जीवनपट गदिमांच्या या पोवाड्यातून उभा राहतो. टिळकांवर अभंगरचनाही झाल्या. चिरोल खटल्यासाठी टिळक इंग्लंडला गेले. त्यांना निरोप देताना त्यांचे सहकारी विष्णुबुवा जोग महाराजांनी एक अभंग लिहिला. टिळकांची प्रत्यक्ष भेट देऊन हा अभंग त्यांनी टिळकांकडे दिला होता. कराचीतील अरुण या नावाच्या कवीने केसरी या शीर्षकाखाली टिळकांवर एक अभंग रचना केली होती. लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय कीर्तनाचे प्रणेते. राष्ट्राच्या उन्नती आणि प्रगतीसाठी ज्या गोष्टींचे कीर्तनातून प्रबोधन करावयाचे ते राष्ट्रीय कीर्तन. लोकमान्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रनायक आणि त्यांच्या वीररसपूर्ण कथांना कीर्तनात स्थान मिळाले. टिळक विचार, त्यांची चतुसूत्री यावर कीर्तने होऊ लागली. लोकमान्य टिळकांवर तमाम जनतेची एवढी भक्ती होती की देवदेवतांवरील आरतींप्रमाणे लोकमान्यांवर देखील अनेक आरत्या रचण्यात आल्या.
टिळकांनी सुरू केलेल्या पंचांगावर सुद्धा कविता आहे. वणी येथील भागवत यांनी ही कविता केली होती. पंचांग शुद्धीवरून वाद निर्माण करणाऱ्यांवर भागवत यांनी त्यात कोरडे ओढले आहेत. लोकमान्यांनी देशाला दिलेल्या चतुसूत्रीच्या प्रसारात सन्मित्र समाज मेळा अग्रभागी होता. पारतंत्र्याच्या या काळात राष्ट्रप्रेमाच्या, स्वातंत्र्याच्या ध्यासाशिवाय दुजे काही नको ही सन्मित्र समाज मेळ्यातल्या कवींची भावना होती. लोकमान्य टिळकांच्या व्यक्तित्वाच्या अनेक पैलूंना एकाच वेळी कवितेत मांडणे हे कठीण काम. पण बर्वे यांचा विशेष असा की लोकमान्य टिळक स्तवनात त्यांनी टिळकांचे महत्त्वाचे सर्व पैलू आणले आहेत. वाचकांच्या अथवा श्रोत्यांच्या डोळ्यासमोर साक्षात टिळक उभे करण्याचे सामर्थ्य या काव्यात आहे. त्या भावनेशी एकरूप झाल्याशिवाय, एकतानता साधल्याशिवाय शब्दांतून अस्सल चित्र प्रकट होत नाही. टिळक स्तवनामध्ये प्रत्येक वाक्यात प्रत्यय येतो तो बर्वे यांच्या टिळक भक्तीचा. सहसा अपार भक्तीतून साकारलेल्या काव्यरचना प्रेरणादायी असतात असे नाही. मात्र टिळक स्तवन याला अपवाद आहे. यातील प्रत्येक ओळ टिळक अभिमान जागवणारी, प्रेरणा देणारी आहे. ज्या भरतभूमीत या थोर व्यक्तिमत्वाने जन्म घेतला त्याच भूमीत आपण जन्मलो हा गौरव मनामनात जागवणारे हे काव्य आहे. लोकमान्यांचा त्याग, त्यांचे धैर्य आणि चातुर्य, त्यांचे बुद्धिवैभव अतुलनीय होते. त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला, बुद्धिवैभवास बघून लोक मोहला. अशा सहज शब्दांमध्ये बर्वे यांनी लोकमान्यांची अतुलनीयता अधोरेखित केली आहे. धन्य महाराष्ट्र ज्या सुपुत्र तू खरा असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राला गौरवान्वित केले आहे. घरी मूल जन्मल्यावर ताम्हणाचा निनाद करीत ती शुभवार्ता सांगत. टिळकांच्या घरी त्यांच्या जन्मानंतर जे ताम्हण वाजले त्याचे निनाद आजही सर्वत्र घुमत आहेत अशी उत्तुंग कल्पना कवी यशवंत यांनी टिळकांवरील त्यांच्या कवितेत रेखाटली आहे. टिळकांच्या कीर्तीचा डंका युगानयुगे वाजत राहणार आहे असे कवी यशवंत लिहितात. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी लोकमान्यांवर केलेली दख्खनचा दिनमणी गेला लोकांतरी ही कविता प्रसिद्ध आहे. दख्खनचा दिनमणी अर्थात दक्षिणेचा सूर्य ही माडखोलकर यांनी लोकमान्य टिळकांना दिलेली उपमा सार्थ होती. दख्खनचा दिनमणी ही विलापिका केवळ शोक प्रकट करत नाही तर टिळकांच्या कार्याचे सार देखील मांडते. स्वातंत्र्याचा उद्गाता अशा शब्दात माडखोलकर टिळकांचा गौरव करतात. त्यांच्या मनावर टिळक कायमचे कोरले गेले आहेत. हे दख्खनचा दिनमणी कविता वाचताना आपल्या लक्षात येईल. करुणेचा सागर असलेला परमेश्वर महाराष्ट्र भूमीवर कोपला आणि म्हणूनच सूर्य मावळला, दख्खनचा दिनमणी लोकांतरी गेला अशी भावना माडखोलकर व्यक्त करतात. पानिपत रणसंग्रामातील पराभव ही महाराष्ट्राच्या मनावर झालेली खोल जखम. आज अनेक शतकानंतरही तो घाव महाराष्ट्र विसरू शकला नाही. लोकमान्यांच्या निधनामुळे झालेल्या आघाताची तुलना माडखोलकर पानिपताशी करतात. एका महापुरुषाचे निर्वाण आणि एका लढाईतील पराभव हे इतर वेळी तुलना करण्यासारखे विषयी ठरू शकले नसते. पण ज्यांना पानिपतावर महाराष्ट्राने काय गमावले ते माहीत आहे त्यांना अशा तुलनेएवढे समर्पक दुसरे काहीच वाटणार नाही. पानिपतावरील पराजय हा महाराष्ट्रावर वज्राघात होता. टिळकांचे निधन हा तसाच वज्राघात होय ही माडखोलकरांची भावना होती. टिळकांवरील काव्यात बोरकरांच्या प्राक्तनाचा प्रवक्ता या कवितेला आढळ स्थान मिळाले. लोकमान्यांची महती गाताना बोरकरांच्या प्रतिभेने फार मोठी उंची गाठली. अथांग कर्तृत्वाचे मोजमाप करताना हिमालयाच्या उंचीची, हिमालयाच्या विशालतेची आठवण दिली जाते. लोकमान्यांच्या जीवनापुढे हिमालयाची उंची देखील कमी पडावी, त्यांची उत्तुंगता एवढी आहे की जणू त्यांची मूर्ती स्वर्गाला भिडेल एवढी विशाल आहे असे बोरकर लिहून गेले. यात आणखी एक आशय बोरकरांनी नोंदवला आहे, तो म्हणजे लोकमान्यांची प्रगाढ बुद्धिमत्ता. त्यांच्या बुद्धीचे तेज आकाशातील लखलखती नक्षत्रे जणू भाळावर शोभावी असे टिळकांच्या बुद्धीचे तेज असल्याचे ते सूचित करतात. तुमच्या बुद्धीच्या तेजापुढे इंद्रासनालाही तडे पडतील अशी भावना रेखाटून बोरकर टिळकांच्या बुद्धिवैभवाला प्रणाम करतात.
एखादा शुभ्र प्रपात डौलाने पुढे जात राहावा, तसे टिळक गौरवाचे तेजस्वी शब्द या कवितेत येतात आणि या शब्दांचे प्रतिध्वनी मनात उमटतात. हिमाद्रीहुनी भव्य नक्षत्रमौली तुझी मूर्ती वाढुनी स्वर्गा भिडे, तडे पाडुनी मत्त इंद्रासनाला द्युती धावते सर्व बद्धांकडे, असे बोरकर लिहून गेले. विख्यात कवी वाराकांत यांनी लोकमान्यांवरील कवितेला दिलेले तू प्रलयाचा यात्रिक हे शीर्षकच लोकमान्यांची महती सांगणारे आहे. एखादा महापुरुष प्रलयाचा यात्रिक असू शकतो. प्रलय लोटला असताना त्यातून मार्ग काढण्याचे अपार धैर्य इतरांमध्ये असूच शकत नाही. कांत यांनी योजलेला एक एक शब्द टिळकांच्या श्रेष्ठतेला अधोरेखित करून जातो. वीरा तू प्रलयाचा यात्रिक, तिमिरातून आलास अचानक, अशी या कवितेची सुरुवात. विजेसारख्या चमकणाऱ्या लोकमान्यांच्या पावलांनी रात्र उजळली, असे कवी कांत म्हणतात. लोकमान्य म्हणजे क्रांती, लोकमान्य म्हणजे अन्यायी सत्तेविरुद्धचा प्रक्षोभ. कवी कांत या प्रक्षोभाची तुलना भृगु ऋषींबरोबर करतात. बहादूरशाह जफरच्या थडग्यावर निराश अवस्थेत मिणमिणणारी पणती, झाशीच्या राणीच्या चितेतील विझत आलेली आग, फासावर थिजलेली तात्या टोपेंच्या डोळ्यातील आशा, या सर्वांना जणू लोकमान्यांनी पुन्हा जिवंत केले. केवळ जिवंत नव्हे तर त्यांनी ज्वालांच्या वादळात त्याचे रूपांतर केले, असे कांत सांगून जातात. या वादळाला लोकमान्यांच्या लेखणीच्या शाईने जन्म दिला, हे थक्क करणारे वास्तव वाराकांत यांनी सहजपणे नोंदवले आहे. नमस्कार, मी संतोष शेणाई. लोकमान्य टिळकांना अभिवादन करून मी कवी वसंत बापट यांची कविता सादर करतो. कडमातीचे सजीव झाले, कवी वसंत बापट. भग्न कणांच्या भूतांभोवती लिवलिवीत काळोख पसरला. भग्न कणांच्या भूतांभोवती लिवलिवीत काळोख पसरला. अर्ध्या मुर्ध्या चतकोरावर कृतार्थतेचा चिवट मसाला. हिरमुसल्या हट्टाने जेव्हा धरली होती गुळमट गुळणी. हिरमुसल्या हट्टाने जेव्हा धरली होती गुळमट गुळणी. जित्या नसातील रक्तापेक्षा गट्ट जिथे सोनेरी पाणी. जिथे चिलखते झाली उलटी आत्म्यापासून करण्या रक्षण. जिथे चिलखते झाली उलटी आत्म्यापासून करण्या रक्षण. ब्रह्मास्त्रावर जिथे ठेविते प्राणभयाचे ओशट झाकण. शरबो थटले शाप बुरसले. शरबो थटले शाप बुरसले. नकार झाले पुरे नपुंसक. कोहम सोहम भान हरपले. नायक झाले जिथे विदूषक. तिथे तुझी घुमताच गर्जना बाळगुटीची झिंग उडाली. तिथे तुझी घुमताच गर्जना बाळगुटीची झिंग उडाली. धुळीतल्याही कणा कणात कोहमची कोडी उलगडली. उतरून गेला लक्ष कडंक फिरता क्षणी हा कणखर हात. उतरून गेला लक्ष कडंक फिरता क्षणी हा कणखर हात. टिचभर धात्यांच्या भात्यातून हलून गेला झंझावात. म्यान झाले वज्र सुदर्शन जिथे तृणातून उठले भाले. म्यान जाहले वज्र सुदर्शन जिथे तृणातून उठले भाले. असो नसो कुणी पार्थ धनुर्धर कणमातीचे सजीव झाले. तशा तृणांचा तशा कणांचा तशा तृणांचा तशा कणांचा प्रणाम आहे तुझ्या चरणी. जरी सोनेरी कळस कदाचित विसरून जाईल पायाभरणी. विसरून जाईल पायाभरणी. प्रकाशाची अविरत पूजा बांधणारे कवी ही कुसुमाग्रजांची ओळख. टिळकांच्या पुतळ्याजवळ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात, ती उभार यष्टी धीट पहाडी थाट. आदळतो जोवर अजून पश्चिम वात. ती अजिंक्य छाती ताठर अनरणशील. ती पाहून सागर थबके परते आत. लोकमान्यांच्या पुतळ्याकडे पाहून सागरालाही पाऊल पुढे टाकण्याचं धाडस होत नाही. लोकमान्यांचा करारी बाणा पुतळ्यातही प्रकटल्याशिवाय राहिला नाही. वादळ वारे आले
पण लोकमान्यांच्या निश्चयाला तसूभर तडा गेला नाही. सागरकिनारी असलेला आणि पुतळ्यावर धडका देणारा वाऱ्याचा संदर्भ देत कुसुमाग्रज लोकमान्यांनी परक्यांच्या पोलादी सत्तेशी दिलेली झुंज, त्यांनी चेतवलेले समर अवघ्या काही शब्दात सांगून जातात. गदिमांनी जसा टिळकांवर पोवाडा लिहिला तसंच प्रकाशपुत्र नावाची आणखी एक कविताही लिहिली. गदिमा म्हणतात, हे प्रकाशपुत्रा तुझ्या स्मृतीला लाखवार वंदने. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. या एका गर्जनेने साऱ्या गर्तांना ज्वालामुखीचे जाज्वल्य सामर्थ्य दिलेस तू. लोकमान्यांचे असामान्यत्व आणि सर्वसामान्यांच्या मर्यादेची चौकट विंदा करंदीकर यांनी मी तुला पाहिले नाही या त्यांच्या कवितेत रेखाटली होती. मंगेश पाडगावकरांनी लोकमान्यांना वज्रपुरुष ही उपमा दिली. वज्र हे इंद्राचे आयुध, जणू त्या आयुधाने घडलेला हा महापुरुष असे पाडगावकर सुचवतात. लोकमान्यांचा पराक्रम, त्यांची कर्तव्य कठोरता, धैर्य हे पाहता वज्रपुरुष या उपमेत थोडीही अतिशयोक्ती नाही. लोकमान्य महाराष्ट्रभूमीत जन्माला आले. महाराष्ट्रभूमीचे अभिमान विषय आणि वैशिष्ट्ये यांचा सहेतुक संदर्भ पाडगावकरांनी लोकमान्यांचे वर्णन करताना आणला आहे. महाराष्ट्राची शौर्य आणि तेजाची, अन्यायाविरुद्ध झुंज घेण्याची सर्वश्रेष्ठ परंपरा लोकमान्य टिळकांनी पुढे नेली हे पाडगावकर सांगून जातात. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भांचा जो आधार घेतला ते पाहून त्यांच्या प्रतिभेची ताकद लक्षात येईल. वज्रविजेचे वक्षावर झेलून घेणाऱ्या सह्याद्रीच्या उंच कड्याने दिधली छाती आणि घडवले पोलादाने मनगट त्याचे अन्यायाच्या विटा विटा उसकटण्यासाठी. ही वज्रपुरुष कवितेची सुरुवातच लोकमान्यांची भव्यता रेखाटणारी आहे. सह्याद्रीसारखी छाती या दोन शब्दात देखील लोकमान्यांचे निधडेपण स्पष्ट होऊ शकते. पण ते लोकमान्य होते आणि त्यांची महती सांगणारे पाडगावकर आहेत. शब्दात न मावणारे मोठेपण सांगण्यासाठी उपमाही तशीच पाहिजे. वसंत बापट यांची कणमातीचे सजीव झाले ही टिळकांवरची कविता प्रसिद्ध आहे. भग्न कणांच्या भूतांभोवती लिवलिवती काळोख पसरला, अर्ध्या मुर्ध्या चतकोरावर कृतार्थतेचा चिवट मसाला. या शब्दातून बापट यांनी टिळक युगापूर्वीचा अंधार आणि अगतिकता मांडली आहे. तिथे तुझी घुमताच गर्जना, बाळगुटीची झिंग उडाली, धुळीतल्याही कणाकणात कोहमची कोडी उलगडली असे सांगत टिळकांनी देशवासियांच्या मनात जागवलेले स्वत्व अभिमान कविवर्य बापट ध्वनित करतात. अमावस्येची रात्र सर्वात अंधारी असते. लोकमान्य टिळक म्हणजे ऐन अमावस्येच्या रात्री तेवत राहिलेला दीप अशी भावना कवयित्री संजीवनी मराठे यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. लोकमान्य टिळकांसारखं असीम अफाट अलौकिक व्यक्तिमत्व ज्यांच्यावरती कितीतरी मोठमोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, अशा लोकमान्य टिळकांचं वर्णन कवितेसारख्या अतिशय तरल अशा साहित्य प्रकारातून करायचं ही गोष्टच माझ्यासाठी अनोखी आहे. आणि ती मला ते सादरीकरण आज मला करायला मिळतं यासाठी स्वप्नील पोरे यांना धन्यवाद. माझ्याकडे जी कविता आहे ती आहे पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी. ही कविता मूळ कविता आहे सुब्रमण्यम भारती यांची आणि त्याचा अनुवाद केलेला आहे गं करंदीकर यांनी. मंडालेच्या कारावासातून लोकमान्य टिळकांची जेव्हा सुटका होते तेव्हाच्या भावना या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. मी डॉक्टर मृण्मयी भजक ही कविता आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, सुख स्पर्शले स्नेहले प्रेमले, तुझी गोड वाणी पुन्हा येई कानी, दिसे ते पुन्हा तेज नेत्रांतले. तुझा दाटला कंठ गे बाळ येता, महामान्यता पावला जो जनी, तुझा वत्सल स्पर्श होता तयाला, पुन्हा प्रेम अश्रू तुझ्या लोचनी. पुन्हा माऊली गे
तुझ्या बाहुपाशी 6 लोटता दीर्घ वर्षे दुरी. बहु कष्टला एकला बंदिवासी, जीवा यातना जेथ नाना परी. युगे वर्तली जाहली आडविश्वे, युगे वर्तली जाहली आडविश्वे, तरी आईची दृष्टी बाळाकडे. तिच्या प्रीतीची ज्योत नित्य प्रकाशे, न काळ स्थळांचे तिला असाकडे. कसा काळ हा मायवत्सांस तोडी, तुझ्या घाव घाली कलिजावरी. तया जिंकुनी पुण्यभूमे तुझा गे, पहा श्रांत हा बाळ आला घरी. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, करो हा सुखे सर्वदा आसरा. बलोत्साह संपन्न चैतन्यशाली, चिरायू करी लाडक्या लेकरा. चिरायू करी लाडक्या लेकरा. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, सुखस्पर्शने स्नेहले प्रेमले. तुझी गोडवाणी पुन्हा येई कानी, दिसे ते पुन्हा तेज नेत्रांतले. तेज नेत्रांतले. धन्यवाद. मौलाना हसरत मोहानी यांनी टिळकांवर उर्दूत केलेले काव्य लोकमान्यांचे श्रेष्ठ कर्तृत्व अचूक रीतीने टिपणारे आहे. लोकमान्यांवर त्यांची भक्ती होती. त्यांचा उल्लेख ते सदैव तिलक महाराज असाच करीत. लोकमान्यांवरील त्यांची तिलक ही कविता टिळकांवरील एका उर्दू चरित्रात प्रसिद्ध झाली होती. तिलक कवितेत हसरत मोहानी यांनी अवघे टिळक युग शब्दांमध्ये उभे केले. लोकमान्य टिळक, तुमच्या देशप्रेमाचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही सत्य जाणणारे, सत्य प्रमाण मानणारे आणि सत्य बोलणारे आहात. केवळ तुमच्यामुळेच स्वातंत्र्याचा संग्राम सुरू राहू शकला. तुमच्या जीवनचरित्राची वैशिष्ट्ये देशाच्या साऱ्या आसमंताला आज प्रकाशमान करीत आहेत, असे हसरत मोहानी या कवितेत कृतज्ञतेने म्हणतात. हिंदुस्थानच्या याच सुपुत्राने स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम यातना सोसल्या. टिळकांमुळेच आम्हाला स्वातंत्र्याचा मार्ग सापडला, असा या कवितेतील पंक्तींचा भावार्थ. या कवितेत हसरत मोहानी पुढे म्हणतात, हा मार्ग दाखवला गेला नसता तर देशवासीय गुलामगिरीतच राहिले असते. लोकमान्य टिळकांनी भारतीयांचा स्वाभिमान जागवण्याची अशी जादू केली की इंग्रजांची खुशामत करणे हा भूतकाळ ठरला, असे मोहानी नमूद करतात. आमच्या अभिमानाचे कारण तुम्ही आहात, असे टिळकांना उद्देशून म्हणत मोहानी शेवटी म्हणतात की तुमची छत्रछाया दीर्घकाळ आमच्या शिरावर कायम राहो, हीच माझी दुआ आहे. ही केवळ भक्तिभावनेतून साकारलेली कविता नाही, त्या पलीकडे जाऊन टिळकांनी आणलेले मन्वंतर आणि त्या मन्वंतराचा आशय मौलाना हसरत मोहानी यांनी या कवितेत अचूक टिपला आहे. लोकमान्यांनी आपल्या जीवनातून देश प्रकाशमान केला. या पंक्ती तेव्हाच्या देशवासियांच्या भावनांचाच उद्गार होत. लोकमान्यांनी देशाला स्वाभिमान शिकवला, स्वातंत्र्याचा मार्ग दिला, असे हसरत मोहानी यांनी सार्थपणे म्हटले आहे. लोकमान्यांना झालेली 6 वर्षांची शिक्षा हा देशावरील आघात होता. अखेर टिळक सुटले आणि 16 जून 1914च्या मध्यरात्री पुण्यात आपल्या निवासस्थानी आले. तो देशासाठी मंगल उत्सव होता. त्याच मंगल क्षणावर तामिळ राष्ट्रकवी सुब्रमण्यम भारती यांनी कविता लिहिली, इन द आर्म्स अगेन, असे या नितांत सुंदर कवितेचे शीर्षक. मातेपासून दूर गेलेले बाळ पुन्हा आपल्या माऊलीच्या बाहुपाशात झेपावले आहे, हा सुब्रमण्यम भारती यांच्या इन दी आर्म्स अगेन या कवितेचा भावार्थच लोकमान्य टिळक आणि मातृभूमीचे अनन्यसाधारण नाते स्पष्ट करतो. बार्शीतील जगम करंदीकर यांनी केलेला या कवितेचा मराठी अनुवाद केसरीत प्रसिद्ध झाला होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एका चिरस्मरणीय दिवसाला सुब्रमण्यम भारती यांनी आपल्या प्रतिभेतून अमर केले. राष्ट्रकवी ही सुब्रमण्यम भारती यांची ओळख का, याचेही उत्तर इन दी आर्म्स अगेन या कवितेतून मिळते.
पुन्हा माऊली गे तुझ्या भाऊपाशी या शीर्षकाने भारतीयांच्या कवितेचा हा अनुवाद आहे. पुन्हा माऊली गे तुझ्या भाऊपाशी, सुख स्पर्शने स्नेहले प्रेमले, तुझी गोडवाणी पुन्हा येई कानी, दिसे ते पुन्हा तेज नेत्रांतले, तुझा दाटला कंठगे बाळ येता. अशा मराठी अनुवादाच्या तितक्याच समर्पक ओळी. सरोजिनी नायडू या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील बिनीच्या शिलेदार, स्वातंत्र्याचा गायत्री मंत्र लोकमान्यांनी देशाला दिला असे सरोजिनी देवी यांनी अतिशय सार्थपणे त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे. लोकमान्यांची स्मृती हा येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीचा वारसा ठरेल असे त्या आवर्जून नमूद करतात. आधुनिक सिंधी भाषेचा पाया रचणाऱ्या हुनराज दुखायल यांनी लोकमान्यांवर सिंधीमध्ये सुंदर रचना केली. भारताचा खरा सुपुत्र अशा शब्दांमध्ये हुनराज दुखायल यांनी लोकमान्यांचा गौरव केला आहे. लोकमान्यांप्रती देशवासियांना असलेला पराकुटीचा आदर आणि अभिमान दुखायल यांच्या प्रत्येक ओळीतून व्यक्त होतो. लोकमान्य म्हणजे देशाच्या मस्तकावरील मुकुट, आता त्यांच्याशिवाय मस्तक शोभत नाही अशी भावना दुखायल यांनी व्यक्त केली आहे. या कवितेतल्या सगळ्या पंक्ती टिळकांना उद्देशून म्हणत कवी त्यांची महती सांगतो. कवी दुखायल लिहितात, देशसेवेसाठी तुम्ही सदैव सेवक बनून राहिलात. तुमच्या निर्धाराला कोणी डळमळीत करू शकले नाही. अन्याय सहन करणे आपल्याला अमान्य होते. लहान मुलांसारखी निष्पापता आपल्यात होती. देशसेवा हा शब्द आपला श्वास होता. अन्यायासमोर आपण कधीही माथा झुकवला नाहीत. टिळक आपल्या रोमारोमात धैर्य आणि निर्धार भरला होता. दुखायल याच कवितेत म्हणतात, लोकमान्य हिंदभूमी म्हणते आहे, तुम्हीच तिचे खरे सुपुत्र आहात. सर्वांचे हित साधणारे आणि देशाचे नाव उजळून टाकणारे तुम्ही आहात. तुमच्या अविरत प्रयत्नांचा परिणाम असा की देशासाठी हौतात्म्य पत्करण्यास तयार होणारे वीर युवक निर्माण झाले. टिळक गेले नव्हे, भारतरूपी बागेतील सर्वात सुंदर आणि सुगंधी फूल निघून गेले. देश दुःखाच्या खाईत लोटला गेला. असे आज टिळकांविना देशाच्या दुःखावर इलाज करणारी मात्रा म्हणजे टिळक असं नमूद करून दुखायल म्हणतात, अन्यायाला आपण नष्ट केले, हे देश कदापि विसरणार नाही. लोकमान्य आपली प्रतिमा देशाच्या नेत्रांमध्ये सदैव राहील. सिंधी भाषेतल्या ज्या काही ओजस्वी कविता आहेत त्यापैकी टिळकांवरची एक महत्त्वाची कविता. भाषा कुठलीही असो, अवघे टिळक युग कवींच्या शब्दांमधून अजरामर झालं. टिळकांवरील कविता उत्तुंग टिळक युगाचे दर्शन पुन्हा पुन्हा घडवणार आहेत. राष्ट्रकार्यासाठी धडपडण्याची प्रेरणा देणार आहेत आणि प्रत्येक पिढीवर तेजाचा संस्कार करणार आहेत. नमस्कार. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. पारतंत्र्य गाढ तिमिर देश झोपला, पारतंत्र्य गाढ तिमिर देश झोपला. सिंहनाद केसरी करून गर्जला, जागताच देश घेत तवची आसरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला, त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला. बुद्धी वैभवास बघून लोक मोहला, शुद्ध चरित तूच राजकारणी खरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा.
स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे, स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे, इंग्रजास सांगताच लागले पिसे, साहिल्या अनेक यातना धुरंधरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले, गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले, आर्यांचे मूळ स्थान तूच शोधिले, धन्य महाराष्ट्र जा सुपुत्र तू खरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा, टिळक भास्करा.